उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। त्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या पक्षाकडून एक फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलाय। आता वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशी पोस्ट ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरनं करण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलंय। ही पोस्ट सोशल मीडियावरती आज पोस्ट करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरनं ही पोस्ट शेअर झाल्यानंतर नेमकं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काय म्हणायचंय, राज ठाकरेंना त्यांनी पुन्हा एकदा साथ घातलीये का याची आता चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। मला असं वाटतं या गोष्टी यथावकाश होतील, बाकीच्यांनी चिंता करण्याची गरज नाही। यथावकाश ज्या भूमिका असतील उद्धव साहेबांच्या राजसाहेबांच्या निश्चित ते पूर्ण करतील। माननीय राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची, कशी करायची हा त्यांचा विचार आहे। त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे। शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे। त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही। आता मनसेच्या गोटातनं एक महत्त्वाची बातमी। आज मनसे प्रति महापालिका सभागृह भरवणार आहे आणि पालिका प्रशासनाचा कारभार जरी सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न हे मार्गी लागलेले नाहीत आणि त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे प्रति महापालिका सभागृह भरवलं जाणार आहे। या महासभेसाठी मनसेनं सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण दिलं होतं, मात्र भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या पत्राला उत्तर देत ज्या उबाठा पक्षानं मुंबई महापालिकेत गेली 25 वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार केला त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी आज अकराळ विक्राळ रूप धारण केले आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून काय साध्य होणार असा सवाल उपस्थित करत आपण यात सहभागी होणार नसल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सिंधू आमची लाईफलाईन, भारताच्या हल्ल्याचं आम्ही पण उत्तर देणार। सिंधू जल करारावरती पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांचं वक्तव्य। सिंधू घाटीमध्ये एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचं रक्त, पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। पहलगाम हल्ल्यात टीआरएफ संघटनेचा सहभाग नाही। पहलगाम हल्ल्यातून टीआरएफ संघटनेनं हात घेतला मागे। अकाउंट हॅक झाल्यानं जबाबदारी स्वीकारली, पोस्ट केल्याचं नमूद। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्ध पातळीवर शोध सुरू। लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसासोबत रचला हल्ल्याचा कट। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची चर्चा। एकत्र येण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत असं म्हणत सोशल मीडियावरती पोस्ट। मनसे काय उत्तर देणार याची उत्सुकता। मनसेच्या वतीनं आज पहिलं प्रति महासभागृह भरवलं जाणार। या महासभेसाठी मनसेकडून सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण, भाजप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन। रिकामी घागर पालखी तर कीर्तन टाकीजवळ असं अनोखं आंदोलन। छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा सूत्रांचा दावा। जंगलात सुरक्षा दलांकडून 5 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू। करेगट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड। पुढील 5 वर्षांसाठी अनंत अंबानी यांची नियुक्ती।